बनावट औषधांच्या प्रकरणी ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे। बीडमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये अजिथ्रोमायसिनच्या नावाखाली बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आणि या प्रकरणी कोल्हापूर, भिवंडी, मीरा रोड, सुरत इथल्या औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी संबंधित व्यक्तींवरती गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच यामध्ये कोणी मंत्री असतील तर त्यांना सुद्धा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये घेऊ नये अशी विनंती सुनील प्रभूंनी केली आहे। तानाजी सावंत 1.5 वर्ष मंत्री होते तेव्हा त्यांनी काहीच कारवाई केली नाही का असा सवाल सुद्धा सुनील प्रभू यांनी विचारलेला आहे। जे अधिकारी असतील जे या रुग्णांच्या जीवाशी खेळले त्यांना तर मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे, परंतु मी केवळ मृत्यूदंड म्हणून त्यांना मृत्यूदंड होणार नाही, त्याच्यावरती FIR दाखल करून यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे शासकीय यंत्रणेतील लोकांना। आणि जे कोण मंत्री असतील त्यांना माहीत असून देखील त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असे जर मंत्री या चौकशीमध्ये आढळले तर त्यांना येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देता कामा नये। त्यांना आता कोणता अधिकार आहे? ते जेव्हा शासनामध्ये होते आणि मंत्री होते तेव्हा त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती। 1 वर्ष का लागलं? 23 तारखेला जर 2023 मध्ये याची लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी गेली तेव्हा ते मंत्री होते ना तानाजी सावंत, आणि इतका कर्तबगारपणे ते कारभार करत होते, सर्वसामान्य सरकार होतं, तर मग अशा पद्धतीने डुप्लिकेट गोळ्या ह्या तिकडे असणाऱ्या रुग्णाला देऊन त्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या लोकांची या लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी 1 वर्ष का लागलं? तात्काळ रिपोर्ट यायला पाहिजे होते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।